दुपारच्या जेवणामध्ये काय बनवूया ग? चिकन आणलंय ना, मस्तपैकी अळणी भात कर. हा, चालेल. तर मंडळी, आज आपण मस्त असा गरमागरम अळणी भात बनवतोय. त्यासाठी इथे मी अर्धा किलोसारखं चिकन घेतलं. बऱ्यापैकी बोनलेस घ्यायचं आणि त्याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. हळद, मीठ आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट लावून, म्हणजे चव खूप छान येते. आणि एका साईडला कुकर घेतला आहे मी आणि कुकरमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत फोडणीला. लवंग, मिरी, दालचिनी आणि चक्रफूल छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, ओल्या मिरच्या, जराशी हळद घालायची आणि चांगलं छान परतून घ्यायचं. सगळं छान परतलं ना की मग आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ना ते घालायचं आहे आणि चिकन तेलावरती खूप छान परतून घ्यायचं. छान जेव्हा आपण चिकन तेलावरती परततो ना तर त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि रेसिपी आपली छान होते. त्याला अजिबात असा वास येत नाही चिकनचा. त्यामुळे छान असं याला परतून घ्यायचं आहे. आणि आलं लसूण पेस्टमध्ये जी आपण मिरची वापरणार ना ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा, कमी जास्त, त्याच्यावरच तिखटपणा ठरतो. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशा 3 शिट्यांमध्ये हे चिकन आहे ते परफेक्ट शिजलं जातं. कुकर शांत झाला की मग आपल्याला याच्यामधून चिकन आहे ते झाऱ्याच्या साह्याने बाजूला करायचं आहे आणि छान असं गार करत ठेवायचं आहे. कारण हे चिकन आहे ना ते आपण असं कुस्करून घेणार आहोत. अळणी भातामध्ये असं चिकन कुस्करून घेतलं जातं, ॲज इट इज फोडी ठेवत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित त्याला कुस्करून घ्यायचं आणि कुठे जर हाड वगैरे असेल ना तर ते वगळून आपल्याला बाजूला करायचं आहे. सगळी तयारी आता आपली ते झालेली आहे. तर आता आपण पुन्हा भाताची फोडणी देऊया. कधीही भाताची फोडणी पुन्हा द्यायची म्हणजे चवीला खूप छान होतो भात. तर कुकर आहे तो मी साफ करून घेतला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा तेल घातलं आहे आणि सेम ॲज इट इज खडे मसाले घालायचे. फक्त त्याच्यामध्ये जिरं आणि तमालपत्र फक्त आपण वाढवायचं आहे. छान परतून घेतलं की पुन्हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, ओली मिरची घालायची आहे. छान परतलं की याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घालायचे आहेत. या भातामध्ये आपल्याला इंद्रायणी तांदूळच वापरायचे आहेत, मगच तो खूप छान होतो. अर्धा किलो चिकनसाठी मी ते 2 वाट्या भरून जे तांदूळ असतात ते घेतले होते. अगदी आयत्या वेळेला धुवायचे नाही तर ते हलके हलके विरघळायला लागतात. तांदूळ तेलावरती छान परतले ना की मग याच्यावरती आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, हळद घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. छान असं परतलं की याच्यामध्ये निम्मं पाणी आणि निम्मा अळणी रस्सा घालायचा आहे आणि छान परतून घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक केलेले चिकनचे पीस आणि चवीनुसार मीठ घालून झाकण लावून छान असं याला 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. छान असा शिजला मिळून आला की मगच तो खायला मस्त लागतो. आणि हलका सेलसर ठेवायचा, खूप घट्ट ठेवला ना तर अळणी भाताची मजा येत नाही. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि अळणी रस्सा जर शिजवताना घातला ना तर चव खूप छान येते. त्यामुळे अळणी रस्सा आपल्याला अर्धा घालायचं आहे. सगळं छान शिजलं ना की मग आपल्याला याला अळणी रश्श्यासोबत, लिंबू कांद्यासोबत सर्व करायचं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे श्रावण पाळतात ना त्यांच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही ही रेसिपी करून खावा. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.